आज आपण जाणार आहोत अकोले तालुक्यातील अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण असणाऱ्या कुंभाळणे या गावामध्ये आणि थेट भेटणार आहोत बीजमाता आमच्या राहीबाई पोपेरे मावशींना, ज्यांच्याजवळ कुठलीही पदवी नव्हती, कुठलीही डिग्री नव्हती, नाही शिक्षण, तरीही त्या नारी शक्तीचा अभिमान बनल्या. अनेक तरुण तरुणींना त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांच्या प्रेरणास्थान बनल्या आणि अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. आणि मग असं कार्य केलं तरी कोणतं, पाहूया आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलोय आमच्या अकोले तालुक्यातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणाऱ्या अशा बीजमाता राहीबाई पोपेरे, म्हणजे आता त्यांचं नाव घ्यायला मी छोट्या तेवढा फक्त आपल्याला परिचय व्हावा म्हणून तर पोपेरे मावशी यांच्या घरी आपण आलो आज. तर त्या एकदम अशा प्रसिद्ध बीजमाता आहेत, तर त्या तिथली सगळी माहिती आपल्याला आज कळणार आहे. तर चला आता प्रथम आपण मावशींचं दर्शन घ्यायला पाहिजे. तर हे काका, राम राम काका. तर नेमकं आता समजा मावशी जर बाहेर गेल्या कुठं तरी शेती सांभाळणे वगैरे हे काम तुम्ही करतात का? आता सगळे आले, कोणी गेले घ्या पाया लागत, जमिनी पाहिजे करायची, मागं पुढं विचारही करायचा, सांगायचं बी. तुमच्यासारखे आले तर तुम्हालाही सांगायचं हे कसं वागायचं, कसं करायचं, सगळं जतन करून ठेवलं आम्ही. बरं, आता मावशी एवढ्या पुढं गेल्या, एवढं नाव महाराष्ट्रात नाही देशातच नाव मावशींचं निघत आहे. तर मग कसं वाटतं तुम्हाला? तर चला आता आपण मावशींची जी जुनी बँक, म्हणजे जिथं अनेक पुरस्कार आहेत मावशींना भेटलेले, ते सगळं आज आपल्याला पाय भेटणार आहे इथं. तर मावशी इथं जेवढं, अरे बापरे, भरपूर पुरस्कार आहेत हो हे बा. तर इकडं पण भरपूर पुरस्कार आहेत आणि पुरस्कारांनी पूर्ण हे रूमच भरून गेला आहे बा, एवढे पुरस्कार भेटलेत. तर मावशी एवढे पुरस्कार भेटलेत ना तुम्हाला? आता भेटलेत बाबा, जिथे बोलावलं तिथं गेले आणायला, पण हे पुरस्कार माझे नाही बाबा. हे पुरस्कार या मातीचे, माझ्या जिचे या मातीचेच पुरस्कार, मी मातीचेच म्हणते. नाही, ते तर बरोबर आहे, तुमच्या भाषणामध्ये मी ऐकले. आणि हे बा एवढे पुरस्कार आहे. आणि तुम्हाला जो पद्मश्री पुरस्कार भेटला तो तर ट्रॉफी आता त्या बाच्यामध्ये हा नारी शक्ती आणि आपण हा पद्मश्री, कारण ते प्रमाणपत्रच भेटत असते ना, याच्यामध्ये प्रमाणपत्र होतं. तर मित्रांनो, मावशीने जेव्हा पुरस्कार भेटला नारी शक्ती, तो इथं लावला या भिंतीवर. आणि हा पद्मश्री हे पाहिजे प्रमाणपत्र याच्यामध्ये भेटलं. हे प्रमाणपत्र आहे का? म्हणजे याच्यामध्ये होतं, हे बनवून इथं लावले प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र, तो नारी पद्मश्री पुरस्कार. तर मित्रांनो, तर आता या मावशीला जे पुरस्कार भेटलेत ते आता मला पण नाही सांगता येणार किती आहेत. मावशी हे पुरस्कार किती पुरस्कार आहेत एवढे? नाही बाळा, मी मोजलेच नाही. मी नुसतं आणायचा, भेटेल तिथं आणायचा, ठेवायचा. तिच्यातले पहिले जुन्या बँकेत होते तेव्हा काहीतरी 100-200 फुटून गेले असतील. इकडे आल्यापासून हे राहिले, तर याच्यातही तरी बरेच फुटलेत. हे काहींच्या आता जास्त झाली होती ना, हे काय असे तुटून गेलेत, काय फुटून गेलेत ते सुद्धा अजून वाटले. हे असे काही तुटूनही गेलेत हे पुरस्कार. पण मग आणायचा ठेवायचा, मी मोजले नाही, मोजणार नाही म्हणायला. तर आपलं साधारणतः आपल्या घरात 3 खणी घर जे राहत आहे, ते 3 खणी घर आपल्याला, आपण त्याच्यात राहतोय, आपलं धान्य सगळं. पण आज मावशींच्या इथं हे जे पुरस्कार आहेत, तर 3 खणी घर या पूर्ण तुमच्या त्या पुरस्कारांचे भेटलाय. निमत्या बाजूला ठेवा सुरुवात, निमत्या बाजूला, म्हणजे तिकडे इकडे जागवत नाही तर तिकडं. तर आता मावशीने जे पुरस्कार भेटलात त्यांचा कोणता असा कार्य आहे, तर ते पण आपल्याला पाय भेटणार आहे. तर मावशी, आता इथं हे सगळी मातीची भांडी येते. हे मातीची भांडी, कारण हे पूर्वी खूप मोठ्याले राहायचे, ते गावात आहेत. पण आता इथं आलो मी, असे मातीचेच छोटे छोटे बनवले. तर मग ह्या मातीच्या भांड्यांमधून आहे, तर याच्यामध्ये आता तुम्ही काय काय ठेवले? याच्यामध्ये गोडवाल, कडूवाल, काळावाल, तांबडावाल आणि गुटका घेवडा, लाल शिराचा घेवडा, हिरवा लांब घेवडा, मग काळा घेवडा, चपटा घेवडा, पताडा घेवडा, सफेद घेवडा. हे घेवड्यांचे म्हणजे हे घेवडे वाल धरून माझ्या 19 प्रकार आहेत, 18-19 प्रकार. तर हे बाकीच्या घरात आहे, पण इथे मी दाखवायपुरतं ठेवलंय. आणि हे पूर्ण व्यवस्थित असं म्हणजे असं राखाडून ठेवलं म्हणजे हे याच्यामध्ये पूर्ण राख आहे.
तर मित्रांनो पहा पूर्ण याच्यात हा हे हे पहा. पहा. कारण ह्या राखीतून जर दाणे मोकळे असले ना हा काळावाले तर त्याला तवाच 1-2 दिवसामध्ये भुंगा लागतो. आणि हे पूर्ण असं राखेमध्ये असलं ना वरून राख टाकेल तर मग ते चांगलं राहतं. आणि या मातीच्या मटक्यांना ठेवलं तर याच्यामध्ये असं हे इट हे भरलं का इडे लिपायचं, हे भरलं का इडे लिपायचं शेणा मातीनं. हे शेणा मातीनं राखेमध्ये जर असलं तर 3 वर्षे आपल्याला लावता येतं, पेरता येतं. आणि खाण्यासाठी हे 10 वर्षापासून सुरक्षित राहतं. असं याला कुठली पावडर औषध काहीच नाही, फक्त शेणा मातीचं लिंपण आणि आपली चुलीतली राख. चुलीत राख आणि कुठलाच केमिकल युक्त म्हणजे काहीच नाही. काहीच नाही बाळा. तर खरंच. आणि यानंतर आता समजा आता हे जे बियाणं आहेत तर हे तुम्ही आता कधी फोडते हे बियाणं असं फोडायला कोणाला ते फोडायचं म्हणजे हे जवळ लागलं तेव्हा फोडायचं. आता मागं लोक बी न्यायला येतात ना, मग आपल्याला पाहिजे तेव्हा हे फोडायचं, बी काढून चाळून बी काढून घ्यायचं आणि ते परत शेणा मातीने लिपून ठेवायचं. म्हणजे ते धान्य व्यवस्थित राहते. व्यवस्थित राहतं. आणि मावशी आता हे समोर दिसतं हे काय आहे? हे एक यात्रेला किंवा नवरात्रामध्ये नवरात्राचे उत्सव असतात, मग ते असं डोक्यावर घ्यायचं आणि एक देवीचा साज म्हणून हे असं महिला डोक्यावर घेऊन असं नाचतात. म्हणजे भरपूर नाचतात, ज्याला नाचायचं ते असं घेऊन नाचतात. आमच्या इथं एक नाव ज्योती येते ना भीमाशंकरवरून नवरात्रामध्ये, मग आम्ही निघून वाटून घेऊन जातो. तिथून नाचत संध्याकाळपासून देवीच्या मंदिरात यात्रेला जिथं काठी निघते ना त्या काठी बरोबरच हे घेऊन नाचतात. तर पहा मावशीनं जुन्या गोष्टी किती अशा जपून ठेवल्यात. तर आता समजा जुना हा याला काय म्हणतात ती कणगा ना, कणगी, बारीक कणगी. आणि ही आपली कोथळी पण आता गावात पहिल्या मोठ्याला कोथळ्या राहायच्या, त्याच्यातले दाणे काढता नाही यायचे. मग त्याला इडं छिद्र पाडायचे आणि इडून दाणे काढायचे. तर ही मी छोटी बनवले, मग मोठीचे दाणे याच्यातून सुद्धा आपल्याला इथून दाणे काढते. इकडं छान राहायचा, छान म्हणतात तर छान म्हणते त्याला पाहतो माझा होल राहतोय दाणे काढायसाठी. मग ते काढून घ्यायचं परत लिपून ठेवायचं. आणि हे बाकी सगळं मग मडकी बारीक छोटी नाही का. आणि बाकी तिकडं पण एक कणगे. आणि ही बैलगाडी ठेवली तुम्ही इथं, ही एक आपली जुनी परंपरा म्हणून ना. जुनीच परंपरा. मग आता बैलगाडी शिवाय काय आपलं आमच्या अजूनही बैल आहेत, अजून बैलांनी काम चालू आहे. मग जे आपली पारंपरिक होती हे जतन केलंच पाहिजे ना आपण. बरोबर. आणि याच्याशिवाय पर्याय नाही. हा बरोबर आहे. आपण आलोय मावशींच्या दुसऱ्या रूममध्ये. तर काही पुरस्काराची जागा होत नव्हती तर ते या रूममध्ये आहे तिकडं. तर मावशी आता इथं जे आहे हे पाहुण्यांना बसण्यासाठी आहे का इकडं? हा, ही पाहुण्याला बसण्यासाठी बाळा माझ्याकडे 4 रुपये आले का मग मी एक सोय करीत राहते. मग एक टाइम या नाताने खुर्च्या आणल्या का बा काही पाहुण्यांना उभ्याला पाहताय, काही पाहुणे असे का त्यांना बसावंच लागत आहे. मग ते आल्या त्याच्यावर बसतील आणि मग पाहतील. आणि त्यानंतर आता इकडं जे काय बियाणं आहे ती तर आता हे लोकांना काही एवढे वांगावशी आहेत म्हणून तरी याच्यातले काही डबे बरेच गेले. म्हणजे आता याच्यातलं म्हणजे याच्यात कोणतं बियाणं आहे? आता याच्यामध्ये गोडवाल, कडवाल, काळावाल, तांबडावाल, गुटका घेवडा, लाल शिराचा घेवडा, हिरवा लांब घेवडा, हिरवा आखूड घेवडा, सफेद घेवडा, गबरा घेवडा, पाताड्या घेवडा. म्हणजे नाव सुद्धा सांगता एवढं नाव आहे तिथे भरपूर. ते नाव मला पाठायचं. तुम्हाला पाठवते. पण आता हे पहा बरं केवढे वांग, मिरची, गोसाळा, गोपळा, कारली, दोडका, सूर्यफूल, जवळचे ताळे बात, सफेद वांग आहे. त्याच्यामध्ये काही 2 प्रकारचा भिमुग आहे आणि 2-3 प्रकारचा गहू आहे, 3 प्रकारचा हरभरा आहे. आता तुम्ही म्हणशाल मावशी का 3 प्रकारचा कसा काय हरभरा आहे? आपा हा पिवळा हरभरा, याच्यातले काय झाले आपा हा काळा हरभरा, हा निळा हरभरा आणि आपा हा काळा हरभरा. म्हणजे हरभऱ्याचे 3 प्रकार आहेत का? 3 प्रकार आहेत. आता आपा हा काळा हरभरा. हा बा मित्रांनो, हा निळा हरभरा. हा ते दाणे निळेच असतात. हे दाणे निळे राहते. आणि हा काळा हरभरा पूर्ण काळे. हा पूर्ण काळे. आणि हा इथं पिवळा हरभरा आहे. तर इकडे पिवळा हरभरा आपला निहिरवार, हा निहिरवार आपला पिवळा. म्हणजे आपण काय मिस करतोय ते त्याच्यातले दाणे गेले तिथे कॉलेजचे मुलं आले का ते बरंच काय जाते. पण जाऊ द्या त्याचं नाही. बघ कॉलेजची मुलं भरपूर येतात का? बरं नाही लक्झऱ्या भरून येतात. कुठून येतात ती पोरा? तिने सांगते पार कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, पुणे, नाशिक, नगर, नागपूर,
तिकडनं पार कॉलेजची पोरं इकडं आपल्याकडे येते ती. कॉलेजची मुलं येतात, काही BS आगीवाले येतात, आता आयुर्वेदिक डॉक्टर येऊ लागले, आता पोलीस भरतीवाले येऊ लागले. पोलीस भरतीवाले मुलं येतात, आजी तुमची माहिती आम्हाला आधीच पाहिजे, पोलीस भरतीला तुमचा प्रश्न विचारला जातोय. मग हे पण मुलं आधीच येऊन जातात. म्हणजे असे प्रशिक्षण घ्यायसाठी तुमच्याकडे माहिती मिळवण्यासाठी BS आगीची मुलं येतात भरपूर, आणि दुसऱ्या कॉलेजची मुलं येतात. आणि तर मावशींकडे किती लांबून येतात जे मुलं येते कॉलेजची मुलं, प्रशिक्षण काही माहिती घेण्यासाठी म्हणजे पोलीस भरतीवाले सगळीच येतात ती. तर असं म्हणजे मावशींमध्ये आहेच तेवढं म्हणजे गुणधर्म त्यांच्याकडं, आणि त्यांच्याकडं जे कला आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळी पाहायला भेटते मित्रांनो. त्यांच्याकडे पुरस्कार सगळे. तर कसं आहे मित्रांनो, जुनं या सह्याद्रीच्या कुशीत बरंचसं काही बियाणं होतं, पण आता काही गोष्टी ह्या म्हणजे बुडत चालल्यात, तर त्या अजूनही जतन करून मावशीने ठेवल्यात. तर मावशी आता इथं समोर आपल्या ह्या इथं आहे, तर हे कोणकोणतं बियाणे? हे म्हणजे आता काय लोकांना माहिती नाही ना, मग मी एक माहिती बघा ठेवली. हा 18-19 प्रकारच्या वाराच्या घेवडीच्या शेंगा. आता या घेवडीच्या शेंगा आहेत, म्हणजे ती वरी असले एवढी शेंग राहते. आता याला राळा म्हणतात, राळा जुना पारंपरिक आपला. आणि ही बाजूली, तो राळा, ही बाजूली. या बाजूलीचा काय उपयोग करायची? या बाजूलीचा ना बाळीचं भात बनवितात, पण भात एवढा चांगला आहे, एखाद्या महिलेला दूध नसलं ना तर याचा भात करून दिला किंवा पेस्ट करून दिली तर तिला पूर्ण दूध येते. एखाद्या गाय म्हशीला जरी दूध नसलं तर याचा भात शिजून चालतात. आणि माझ्याच घरामध्ये माझं एक कुत्र आहे ना, ते आता जवळजवळ 15-20 वर्षाचं होईल झालंय, तर ते 10 वखत वाघाने फोडलं यंत्रण असं. तर मग त्याला याचा भात शिजवायचा आणि त्या हॉलांमध्ये भरायचा. तो संध्याकाळचे भरला का सकाळचं कारण टाकायचं आणि परत दुसरा शिजून भरायचा. ती जखम सुद्धा बरी होती. जखम बरी होती. वाघाचा जे विषय ना, हा राळा सगळं ओढून घेतो, एवढी ताकद आहे. आणि त्यानंतर समजा आता इकडे हे बाजरी, हे आपली गावठीच आहे ना सगळी? हा नाही, बाजरी गावठीच आहे, पण आता नाही राहिली. आणि हा शेवळा आपला गावठीच आहे. हे जवळच आहे. आता हा खुरसणे आपला पारंपरिक. आता हा पण राळाचा आहे. ही पालक, आपण म्हणतो पालकाचं बी कसं जायचं, ही पालक जागा नसल्यामुळं इथं चवळी आणि उडीद आहे. हा चवळी आणि उडीद हे घेवडीचे प्रकार. ही डिंगरी, हा कडवा, आता हा एक हातगा म्हणजे हातगेची शेंग, आणि हा आंबट चुका इथं. ही लाल ज्वारी, मिलू जे म्हणतात ना, इकडे चिमण्याने दाणे नाही ठेवलं, हे पाहिजे मिलूचे लोंबट होते. आणि याला एक आपल्या इकडे आपण उतवळी म्हणतो, आणि कोणी दूध मोगरा म्हणतात, दूध मोगरा ज्वारी, म्हणजे ही आपली पारंपरिक ज्वारी. आणि हायब्रिड ज्वारी आता ही आपल्याकडे नाही पिकत, पण ही हायब्रिड ज्वारी. हा एक बाजरीमध्ये याला काय म्हणायची, खोंड्या. मग हा खोंड्या म्हणजे हा बाजरी बरोबरच येतो, हा खोंड्या. हे आळिंबा. आता हे आळिंबाचं काय लोक म्हणतात काय होतंय, तर याचं बारीक बी एकदम. आपलं डिलेवारी बाई झालं ना तर त्या लाडूमध्ये सुद्धा हे टाकतात. हे पाहिजे बारीक बी, डिलेवारी बाई झाली त्या लाडूमध्ये टाकतात. कुपचित बाळाला खिरीमध्ये खीर बनवून देतात त्याची. ते ही आणि याची भाजी चवेला नाही चांगली, पण आपण खाली ना तर सांधे वाताला ही खूप चांगली भाजी. आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदिक म्हणजे लोक चव पाहतात, चवेला नाही पण सांधे वाताला खूप चांगली त्याची भाजी. आता हे जवळचं याची चटणी होती, लाडू होतं, उपासाला लाडू होतं, याचं तेल गळतंय. मग हे सगळे वाण मी शेतामध्ये जतन करते. आणि त्यानंतर हे जे भाताचे प्रकार आहेत इकडं, ते भाताचे प्रकार. आता ते रायभोग जिरवेल, पण त्याला ना दाणे नाही ठेवले आता चिमण्याने सगळे. रायभोग जिरवेल. आता हा इथं मध्ये काळ भात, हा काळ भात, ढवळ भात असेल. मग हे जुने पारंपरिक जाती. तर आता या 16 जाती मी बनवून शेतकऱ्यांना दिल्या, पण आता म्हणलं तर मी 3च भात ठेवलेत, काळ भात, ढवळ भात आणि कोळपी. कारण एवढं बेणं मला शक्य नाही हे करायला. मग हा एक गहू. आता हा आपला बोडका गहू, हा बोडका गहू आहे, याला कुसाळच येत नाही. आणि हे सगळं बिगर पाण्याचे गहू, इष्टेवरच्या पाण्यावर. हा झाला बोडका गहू. आता हा बक्षी गहू, हा गहू बक्षी, हा पण जुनाच आहे. आणि त्याच्यानंतर आपला हा सोनामोती, हा सोनामोती गहू. पण हे पाणी नाही याला म्हणून याच्या वंब्या या वाढल्याच राहिल्या. हा सोनामती याचा ज्वारी सारखा दाणा असतो. तर हे तिन्ही पण आपले पारंपरिक गावठीचे बिगर पाण्याचे. पाणी असल्यावर हे खूप चांगले येणार. आता हा इकडं खुरसणी ही पाहिजे, तूर आहे, ही गावरान मका आहे. आता ही मका कुठं राहिलीच नाही.
गावठी मका गावठी मका नाही राहिली तर हे सुद्धा मी अजून जतन करून बी शेतकऱ्यांना देते. तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा देतात हा नाही मग एवढं बी एवढे शेतकऱ्यांना घेऊन चालू आहे. आता ही खाली आबाई बाबाई म्हणतात ही कुरडू आहे. आता ह्या कुरडूचा हिचा लोक मला विचारतात हिचा काय वापर, कारण हे गवत म्हणून उगवतंय ना आपल्या शेतामध्ये. पण हिची भाजी खाल्याना पोट साफ राहतं. आणि आपल्याला जर मूतखड्याचा कोणता त्रास असेल तर याचं बी जर 3 दिवस एक चमचा संध्याकाळची पाण्यात टाकायचं आणि सकाळचं कब्बर पाण्यामध्ये उकळून चहाच्या आधी ते 3 दिवस पिलं तिथं मूतखडा जागेवर पडून जातो किंवा त्याचं पाणी होतं. एवढंही गुणधर्म याला कोंबडा म्हणतं, कोणी कुरडू म्हणतं, आपल्या इकडं कुरडू म्हणतात. आता हे सूर्यफूल आहे ते हे सूर्यफूल फक्त शेणावर शेण आणि गांडूळ खत हे सूर्यफूल. आता हे वाळल्यावर एवढे ओला असले किती राहतात. मग हे गावठीला काय लागत आहे शेणखत. मग हे सगळे शेणखताचे प्रकार. हे आळीबा हे पाहिजे. आता ही पाहिजे याच्यामध्ये फरक आहे. ही मुळ्याचं शेंग आहे, ही मुळ्याची शेंग आहे कारण ही बारीक आहे ना, ही मुळ्याची शेंग. आणि ही पाहिजे डिंगरी. आपली डिंगरी म्हणली होती मोठी राहते तिला मुळा येत नाही. मग ही डिंगरी आणि हे मुळ्याला छोटी शेंग येते. तर मग मावशी आता इथं काही कंदमुळे आहेत का लावले नाही का तुम्ही? कंदमुळं आता बाळा घराभोवतानी आहेच. मग मी जास्त नाही लावले. हे बाहेरून करंज कंद आहे, हा पाय हा सुरस कंद आहे. या कंदाचा काय उपयोग होतोय? एक हे कंद खाले असा एवढा कंद येतो. आणि ते कंदाची भाजी होती आणि ती भाजी रक्तवाढीला चांगली असते. आणि हा इथं चाईचा वेल, हा चाईचा वेल आहे, हा चाईचा वेल. भाजी इथूनच खुडून घेतात भाजी हा इथून खुडायची काय हे बाहेरून घराभोवतानी लावलं. इथं नाही जास्त लावलं, घराभोवतानी लावलं. बापरे चिचुरडा झाड पाहा ना केवढे. आणि हे चिचुरडाचं आता तिथं थोडंसं पाणी कधी टाकी भरली तर पाणी गळत आहे ना. मग ते चिचुरड उन्हाळ्यावर आपल्याला आपल्या जंगलात आहेत पण त्या इडून पुढं खायला भेटतील. हे चिचुरड उन्हाळा पानकळा आम्ही 1-2 झाडं लावून मी उन्हाळा पानकळा खाते आणि पाहुण्यांना देते. ही आंबाडी, ही आंबाडी का? हा ही आंबाडी. हिचा काय उपयोग होतोय? ही आंबाडीची भाजी, ही आंबाडीची भाजी होती. आणि ही हिरवी आंबाडी आहे, एक लाल आंबाडी आहे. त्या लाल आंबाडीचा पाला आपण कोथिंबीर कशी भाजीमध्ये टाकतो असं त्या लाल आंबाडीची पाला कोणत्या भाजीत चालतो. आणि याची पण भाजी होती. आता या बोंडांची हे बोंड असे कवळे बोंड काढून ठेवले ना असे वाळून हे पाशे आपल्याला अख्खा उन्हाळभर भाजी खाता येते या बोंडांची सुद्धा. आणि याची चटणी पण होती, तेलही पण गळत या आंबाडीची. इकडं पण भरपूर अशा वनस्पती आहेत आणि बाहेर पण आता लय करून वनस्पती सगळ्या बाहेरच्या असतील कोठ्या. इथं बाहेर घराभोवतानी लावलंय ते. तर पहा मित्रांनो आता हे चिचुरडा पहा ह्या रानामध्ये भेटतात. तर मावशीने रानवागा म्हणतात ते लय आयुर्वेदिक आहे का नाही? पहिली जुनी लोक आपली खायची नाही का? आणि आता लोक पहिल्यासारखी रानभाज्या खाती नाही ना. रानभाज्या खाती नाही बाळा. रानभाज्या आपल्या फक्त डांगण भागातच रानभाज्या भेटत. शहरामध्ये रानभाज्याचं बी सुद्धा भेटणार नाही. आता ते तणनाशक ना आणि रासायनिक खताने सगळं मारून टाकले. तर मित्रांनो आता मावशीचा एकंदर हा प्रवास कसा झाला, त्यांनी कोणकोणत्या परिस्थितीतून आल्या, कोणकोणत्या संकटाला त्यांनी तोंड दिला, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला भेटणार आहे मित्रांनो. तर चला आता मावशींची आपण प्रत्यक्ष म्हणजे सविस्तर चर्चा करणार आहे. तर मावशी आम्हाला प्रत्यक्ष सुरुवातीला हे सांगा का बीजमाता हे नाव तुम्हाला कोणी दिलं आणि कसं पडलं? बीजमाता नाव म्हणजे मी या कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये गेले. रघुनाथ माशेळकर होते तिथं. तर ते म्हणतात मला माझ्या संग फोटो काढायला किंवा बोलायला नंबर लागत आहे तरी लोकांना भेटत नाही. पण मला रायमावशी संग फोटो काढायचे. त्यांनी ते जो मला बोलावलं आणि माझी अशी पाठण थापाटली आणि त्या दिवसापासून मला बीजमाता नाव दिलं त्यांनी. तिने नाव दिलं? हा रघुनाथ माशेळकर आहे, डॉक्टर रघुनाथ माशेळकर, शास्त्रज्ञ ते. पण मावशी आता असं म्हणजे मी तुमचं कार्यक्रम म्हणजे टी व्हीला पाहिलं, भरपूर असं म्हणजे चॅनलवर तुमचा कार्यक्रम पाहिलं. त्या टायमाला मला पण असं वाटत होता का तुमची एखादी मुलाखत घ्यावा. पण कदाचित मला धाकधूक होती का आपल्यासारख्या छोट्या माणसाला मावशी मुलाखत देतात का नाही? रे बाळा मी छोट्यातूनच मोठी झाली. मी अजून छोटीच आहे तुमच्या म्हणण्यानं. तर आज आलो तर मग आता बीजमाता तुम्हाला ते तशा पद्धतीनं नाव पडलं. तर मग तुमचं मूळ गाव कोणतं मावशी, म्हणजे माहेर कोणतं? माझं माहेर आणि सासर हेच गाव म्हणजे गावामध्ये बांबळेवाडी बांबळाळे माझं माहेर आणि पोपेराळे माझं सासर. आता इथं म्हणजे वस्तीवर राहते. नाही तर मध्ये फक्त थोडंसं का अंतर होता. माझं माहेर आणि सासर हेच गाव. म्हणजे मला दुसरं गाव पण माहीत नव्हतं आणि पुढं जाणं येणं पण माहीत नव्हतं. आणि मग समजा
मग तुमचे आता परिस्थिती कशी होती तुमची सुरुवातीला माहेरकडची परिस्थिती कशी होती? मायची परिस्थिती म्हणलं तर आमचे वडील होते, त्यांचे वडील लवकरच वारले होते आणि आम्ही 7 बहिणींनी एक भाऊ होता आम्हाला. तर एक बहीण 9 महिन्याची असताना आमची आई आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. सगळ्यांना सोडून गेलो, सगळी जबाबदारी वडिलांवर आली आणि खूप गरिबी होती वडिलांची. पण वडिलांनी त्या टायमाला काही दिवस सरपणाच्या मोळ्या विकल्या, काही मोलमजुरी करून आम्हाला सगळं सांभाळलं त्यांनी. पण गरिबी असल्यामुळं त्यांनी शेतीकाम शिकवलं, पण गरिबी असल्यामुळं शाळा नाही शिकवता आली. शाळा नाही शिकवली, पण त्यांनी ज्ञान घरामध्येच मुलींना शिकवलं. 7 मुली होत्या, महिन्या 4 महिन्यांनी जवळ बसवायचे आणि ते संस्कार शिकवायचे. ते पण शाळा शिकेल नव्हते काही. तर ते शिकवायचे म्हणलं तर काय, समाजात कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं. गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नाही, टाकीचे गाव सुचल्याशिवाय देवपणा येत नाही. चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. आणि त्यांचा एक शेवटचा शब्द होता. 7 मुली होत्या, आम्हाला आई नव्हती, मामा नव्हता, मावशी नव्हती, एकटे वडीलच होते. तुम्हाला शिकवायला कोण नाही, पण जसं मी तुम्हाला सांभाळले तसं जिथं लग्न करून देईल ना तिथंच राहायचं, माझ्या नावाला बट्टा लावायचा. हा वडिलांचा शेवटचा शब्द होता. आणि तो शब्द शाळा नाही शिकले, पण चांगला शब्द मी माझ्या डोक्यामध्ये साठवून ठेवला. आणि गरिबी असल्यामुळं 12 वर्षीच माझं ह्याच गावामध्ये लग्न झालं. 12 वर्षीच लग्न झालं. तर मी गरिबाची मुलगी होते, म्हणजे काही सांगायला नको आहे. गरिबाची मुलगी होते म्हणून माझा खूप छळ चाला. 2 वर्षे बरं होतं. मग माझे 40 वडिलांनी सांगितलं होतं ना, मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. मग मी 40 वर्षे गायच्या गोठ्यात प्रवास केला. 4 बाळांना जन्म गायच्या गोठ्यात दिला. संध्याकाळचं बाळ जन्मलं तर सकाळचं सगळं रोजचं काम होतं ना, तेवढं काम मी सगळं केलं. म्हणजे तुमच्या सासू थोड्या म्हणजे अशा खतरनाक होत्या का? खतरनाक. माझे सासरा 2 सासू होत्या मला. आणि मला म्हणजे त्यांना इथं राहूनच द्यायचं नव्हतं ना. मग अशा तरासं नाही ही जाईल. पण वडिलांनी सांगितलं होतं मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. पण मग तो परवास मी असा 7 दिवसापासून पाठीची बांधून मी शेतीमध्ये काम केलं. 4ही बाळांच्या टायमाला मला मुलीची अपेक्षा होती. मला एकी मागे एक 3 मुलं झाली. तुमच्यासारखे म्हणतात, मावशी तो परवाच एवढा गायच्या गोट्यात होता, तो 4 मुलं का होऊन दिले. पण मला मुलगी पाहिजे होती. मला 3 मुलं झाले आणि 4थ्यानी मुलगी झाली, तेव्हा मी थांबले. मग आता किती मुलं आहेत तुम्हाला? आता मला 3 मुलं आणि 1 मुलगी आहे. एक मुलगी म्हणजे आणि म्हणजे मुलं कामाला आहेत कुठं? नाही, कुठंच नाही. माझी परिस्थितीच नव्हती ना मुलांना शाळा शिकवायला. म्हणजे मुलांना पण नाही शाळा शिकवली नाही तुम्ही? शिकवली. माझे सगळे मुलं तिन्हीच्या तिन्ही घरीच आहेत आणि तिन्ही शेती काम करतात. पण परिस्थितीच्या नुसार मी आता नातं शिकवलेत. माझ्या एका नाताची बेसागरी झाली, 2 नातांचं आयट्या झालाय आणि 2 नातू अजून छोटे आहेत. तर मित्रांनो, ज्या आमच्या पोपेरे मावशी आहेत त्यांची ही जीवन कहाणी आता आपण तर ऐकलीच. पण हे सगळं सहन करून म्हणतात ना, टाकीचे घाव सोसले अजून देव पण येत नाही. तर त्यांनी टाकीचे घावसुद्धा किती सोसलेत ते पण आपल्याला सांगितलं. आणि हे सारं वैभव जे आज त्यांनी उभं केलं आहे. तर मावशी, हे सगळं वैभव तुम्ही उभं केलं आहे, तर सुरुवातीला ही सुरुवात कशी झाली? मग मी त्याच्यानंतर ना मी ऊसतोडी कामदार होते. काही दिवस मी गुराळो काम केलं. अकोल्याला संगमनेरला ऊसतोडी कामदार होते. ऊस तोडून आले का माझ्या मोठ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली ना, मग मला माणसात जाता येऊ लागलं, बोलता येऊ लागलं. नाही तर मला हे शेत आणि घर सोडून काहीच माहीत नव्हतं. आणि मग बचत गटांमध्ये गेले मी. मग बचत गटांच्या महिलाची संवाद साधला. मग मी ऊसतोडी कामदार होते. मला समाजात चांगलं काम करायची अपेक्षा होती. पण मला लिहिता वाचता येत नाही, मला माणसात जाता येत नाही, मी काय समाजात काम करणार आहे, ही माझ्या मनाची अपेक्षा होती. ऊस तोडून आले का मग ह्या तलावातून बैलगाडीनं पाणी आणायचं, डोक्यावर पाणी आणायचं. मी रोपं तयार करायचे. रोपं तयार करून पाऊस पडला का बचत गटाला 1-1, 2-2 रोपं द्यायचे. त्याच्यानंतर हळदी कुकाचा कार्यक्रम घ्यायला लागले. हळदी कुकाला माझ्याकडं पैसा नसायचा वाण द्यायला. मी 1-1 रोपच वाण म्हणून देऊ लागले. त्या टायमाला हा गावठी खाण्याचा, हायब्रिड खाण्याचा, केमिकल खत औषधांचा जेव्हा माझ्या शेतात हे सगळं आलं तेव्हापासून हळूहळू घरात आजार सुरू झाले. या गावाला रस्ता नव्हता. मला 10-20 किलोमीटर पाठीची बाळ बांधायचं, दवाखान्यात जायचं. एक दिवस समचेरपूरला चालू ते डोंगरात चढत उतरत पाठीची बाळ बांधलेलं होतं. माझ्या लक्षात आलं का मला माझं बालपण आठवलं. माझा परवाच एवढा कठीण होता तरी त्या टायमाला आजार नव्हता. मी 7 दिवसापासून पाण्यात, पावसात, उन्हात, तानात शेतात काम केलं
पण मी कधी आजारी झाले नाही, माझे बाळे पण कधी आजारी झाले नाही. आणि नंतर आता तर घरामध्ये मी म्हणले सुविधा झाल्यात ना, आता घरात सुविधा झाल्या, मग हे आजार का घरामध्ये येऊ लागले, कसे येऊ लागले, कुठून आले, हा विचार करीत मी दवाखान्यात गेले आणि विचार करता आले. माझ्या डोक्यात बसलं का हे आजार आपण शोधले पाहिजे कुठून येतात. मग घरी आले, दुसऱ्या दिवशी उठले, माझी शेतीमध्ये फिरले, शेजारच्या शेतीमध्ये फिरले, आणि इथं खाली एक आंब्याचं झाड आहे, त्या बांधावर बसले. बांधावर बसल्यावर मी असा विचार करू लागले, विचार करता करता का असा विचार केला का आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतं, आता कोणतं पेरतोय. पहिले शेतीला खतं औषधं रासायनिक काहीच नव्हते, आता किती प्रकारचे खतं मारतात, किती प्रकारचे फवारे मारतात, किती प्रकारचे हायब्रिड बियाणं आणून शेतात पेरतात. आणि आपण आपल्या ताटात पहिलं काय खात होतो ना आता काय खातोय, हा मी त्या बांधावर बसून अभ्यास केला. आणि तिथंच माझ्या लक्षात आलं का केमिकल खतांमुळे औषधांमुळेच घरात आजार सुरू झाले. मग मी ठरवलं माझ्या घरातलं बंद करायचं. संध्याकाळी कुटुंब बसावलं, म्हणलं हे रासायनिक बेणं आणायचं नाही, केमिकल खत औषधं मारायचे नाही, जे पारंपरिक शेणखत आहे जुनं बेणं आहे हेच करायचं आणि हेच खायचं. मला घरातून खूप वाईट लहान मोठे बोलले, लोक नवीन आणताय नवीन करताय, तू काय सांगते, तुझ्या डोक्यात काही फरक झाला का. मी थोडी चिकरडले आणि मी एक शब्द वापरला, आजपासून मी घरात काहीच बघणार नाही, सगळं काय तुम्ही बघायचं. 8 दिवस गप्प बसले, पण 4 दिवसाच्या आत माझा एक नातू आजारी झाला. मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं, मला खूप राग आला होता. तो अकोल्यात 5 दिवस ॲडमिट केला, संगमनेरला 4 दिवस होता. मी बघायला नाही गेले, पण संगमनेरला गेले हो, मी 3ऱ्या दिवशी गेले. मला लोक बोलू लागले, तर त्याची जगायची शक्यता नव्हती. मला वाईट लागलं का हा माझा राग मलाच कामी आला. तिथून ते बाळ नाशिकला पाठवलं. नाशिकला पाठवलं, 1 रुपया नाही राहिला दवाखान्यामध्ये. 4थ्या दिवशी थोडंसं सोनं होतं जवळ, ते नाशिकमध्ये मोडलं, तिथून ॲम्ब्युलन्स करून ते बाळ मुंबईला नेलं. केमच्या दवाखान्यामध्ये होतं परळला, पण 1.5 महिना दवाखान्यात होतं, 1.5 लाख रुपये लागले. मग हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला. तिथं गेलो, मला नातेवाईकांनी मदत केली, तुमच्यासारख्या लोकांनी पण मदत केली. घरी आलो, मला पिकाची शेती गाण ठेवावं लागले, आवताचे बैल विकले, म्हशी विकल्या, सगळं काय विकल्या गेलं. तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगल तसं ऐकायला लागलं. मग माझं कुटुंब ऐकायला लागलं. मग मी काही बी माझ्याकडं होतं, कोणाकडून जे मला बालपणाचं दिसलं ते कोणाकडून 1 बी आणलं, कोणाकडून 2 आणलं, कोणाकडून एवढे दाणे आणले. माझ्या घरामध्ये सेंद्रिय पद्धतीनं करून खाऊ लागले, तर माझ्या घरातले आजार हळूहळू कमी दिसू लागले. हे मी नातेवाईकांना सांगायचे, बचत गटांना सांगायचे, पण मला कोणीतरी वेडीच म्हणायचं, कोणीतरी चक्रमच म्हणायचं. त्या टायमाला मग हे रोपं बाईफ संस्था इथं बचत गटांबरोबर काम करायला आली, आणि हे रोपं मी बनवायचे ही त्यांच्या मार्फत देऊ लागले. त्यांना बाहेर गावाला देऊ लागले, तर मला त्याच्यातून 4 रुपये भेटू लागले. तेव्हा मग मला अजून काम करायची ऊर्जा आली. आणि माझं जुनं घर जुनी बँका तिकडे आधी आपण पाहिली. हा आपण पाहिली ती. मग तिकडं होतं, इकडं काहीच नव्हतं. मी पाऊस पडून गेला होता, असं थोडं बी टोकरीमध्ये भरलं, गथुडे बांधले आणि चाले शेतात लावाय. रस्त्याच्या कडाला गेले, तिकडून बाईप त्या रोपानिमित्त साठी साहेबांची आमची ओळख होती ना, ते होते, त्यांचे मित्र होते, ते आले. मी परत मागं फिरले, त्यांनी गाडी उभी केली, त्यावर ते येऊन बसले. मी त्यांच्या मागं आले, टोकरी खाली ठेवून बसले गप्पा मारीत. त्यांनी मला विचारलं, मावशी कुठं चालू होत्या. म्हणले पाऊस पडलाय, चाले शेतात बी लावाय. मग म्हणे कशा सभे याचे नावं सांगतं का. म्हणले अहो सर, एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू. त्यांनी मला परत विचारलं का हे कोणत्या बाजारातून आणले. मग मी म्हणले बाजारचं नाही, हे पारंपरिक जुनं आहे आणि सगळं गावरान आहे म्हणलं. मग त्यांनी मला विचारलं का लोक नवीन आणताय, नवीन करताय, तुम्ही का हे गावरान ठेवलं. मग हा जो अनुभव आता तुम्हाला सांगितला, हा मी त्यांना सांगितला. मग ते गेले. 3ऱ्या दिवशी मला ना माहिती आली, तेव्हा मी राखेतून बी चाळीत होते मोठ्या प्रमाणात पेरायला. मावशी हे काय करताय. म्हणले हे राखेमध्ये ठेवलं त्याला खराब होत नाही, भुंगा लागत नाही, आणि राखेमध्ये मातीच्या मटक्यात असले 3 वर्ष याची चांगली राहते उगवण क्षमता. 3 वर्ष लावता येतं नाही, पेरता येतं, आणि खाण्यासाठी हे 10 वर्ष टिकून राहतं. मग ते म्हणे मावशीक जर एवढं ज्ञान आहे तर हे जगासमोर न्या पाहिजे. आणि मग त्या बाईप संस्थेने मला खूप मोठी मदत दिली आणि खूप मोठं काम केलं. मग मी माझ्या शेतामध्ये एका लोक म्हणतात गावठीला पीक नाही, एका काडीला किती फुटवा होतोय, एका काडीपासून किती लोंब्या तयार होत्या, एका दाण्यापासून किती दाणं तयार होते, एका बीपासून किती बी तयार होते. हे बाईप संस्थेच्या मदतीनं माझ्या शेतामध्ये मी शेतकरी गटांना, बचत गटांना सगळं काय करून दाखवलं. 4 जाती हायब्रिड भातं लावल्या, 4 जाती गावठी भातं लावले. रासायनिक खत दिलंच नाही, तर जे हायब्रिड होतं त्याला लोंबी आली नाही, जे गावठी होतं त्याला दाणे आले. हे मी माझ्या स्वतःच्या शेतात करून दाखवलं. तिथून मग मोठं काम झालं. मग ठिकठिकाणी
बचत गट तयार केले आम्ही. मग अशा 3,500 महिलांचा बचत गट तयार केला मी बाईक संस्थेने. आणि त्यांच्यामध्ये मला प्रशिक्षण द्यायला न्यायचे, माहिती द्यायला न्यायचे. मग अशा बऱ्याच महिला मी तयार केल्या. एक दऱ्यात एक, देवगावात एक, आंबेवंगणात एक, मानेऱ्यामध्ये एक, म्हणजे अशा गावगाव महिला तयार केल्या. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये हे काम जगात सुरू झालं. मग ठिकठिकाणी प्रदर्शन मांडलं. मग लोक मला मुलाखतीला बोलू लागले. असं करता करता आता सगळ्या जगात काम गेलं हे. आणि जगातून लोक बिन यायला येतात किंवा बघायला येतात. आणि काही लोक कुरणी मागतात. तर मावशी मला एक सांगा का आता सगळं झालं समजा तुम्ही सगळं आता इथपर्यंत कसा प्रवास केला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला बाईकतर्फे भरपूर सहकार्य झालं काही वेळेला. पण मग आता तुम्ही जे काही पुरस्कार घेतले पहिला तुम्ही आपल्या देशात किती नंबरचा पुरस्कार आहे जो 2 नंबर. तर देशातील आपल्या 2 नंबरचा पुरस्कार आहे पद्मश्री पुरस्कार. तर तो पद्मश्री पुरस्कार सुद्धा तुम्हाला भेटला. तर तो पुरस्कार तुम्हाला समजा इथून कोणातरी कळवला असेल का तुम्हाला हा पुरस्कार तो भेटला? पुरस्कार आधीच डिक्लेअर झाला आणि वर्षाने गेला. तो ज्या दिवशी पुरस्कार डिक्लेअर झाला मला त्या दिवशी मी इथंच ओटीवर बसले होते आणि तांबाट्याचं बी काढत होते. मला पहिला फोन साठी साहेबांनी केला. मावशी काय करते? म्हणले तांबाट्याचं बी काढते, हाय घरीच आहे. म्हणे तुमचा लय आनंदाचा दिवस. म्हणले काय व सर? म्हणे तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. म्हणलं झाला तर झाला, तो तुमचा आमचा सगळ्यांचाही, माझा एकटीचा नाहीये. त्याच्यावर मग दुसरा पुरस्कार मला नगरहून आला पत्रकारांचा. मावशी तुम्हाला माहिती पडलं का? तुमच्या फटांगड्या वाजल्या का? म्हणले बाळा मलाच अजून माहिती नाही, तर माझ्या गावात कायच माहिती आले फटांगड्या वाजायला. आणि मग ते म्हणे आम्ही येतोय. तिसरा पुरस्कार मग माझे नातू म्हणतात नाथाला थोडं हे झालं, चला आपण फटांगड्या घेऊन येऊ गावात. तिसरा पुरस्कार चंद्रकांत दादा पाटलाचा आला. म्हणे ताई काय करतात? म्हणले हाय भाऊ घरीच आहे. भाऊच म्हणते मी त्यांना. चंद्रकांत दादा ते आपले मंत्री आहेत. हा तुम्हाला आपला चंद्रकांत दादा पाटलांचा मग तो फोन आला ना? हा चंद्रकांत दादानी मला फोन केला का ताई तुम्ही काय करतात? म्हणले हाय घरी. म्हणे तुमचा लय आज आनंदाचा दिवस. म्हणले काय व दादा? म्हणे तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. म्हणले दादा तो माझा नाही, तो सगळा तुमच्या आमच्या सगळ्या समाजाचा आणि शेतकरी बंधूंचा. म्हणे ताई तुम्ही कष्ट केलेत, तुमच्या कष्टाचं फळ आहे, तुम्ही आमचं का नाव घेता? म्हणले नाही पण तो सगळ्यांचा आहे. आणि मग तिथून नगरवरून पत्रकार आले, मग वाजवल्या फटांगड्या. मग त्याच्यावर आम्ही वर्षांना तो पुरस्कार घ्यायला गेलो. तर मग आता एवढे पुरस्कार भेटले सगळ्या गोष्टी सगळ्या आता तुम्ही तर काय म्हणतात का हा सगळा तुमचं आहे नाही का? तर खरंच मावशीली हा गर्व अभिमान नाहीच आहे. आणि म्हणून ते आज एवढ्या पुढे गेल्यात ना. तर खरंच तर मग ह्या माध्यमातून आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी गेला समजा, तर कोण कोण मंत्री कोण कोण नेते तुम्हाला पाया भेटले बा मोठमोठे? मंत्री एवढे तर नाही सांगता येणार मला, पण दिल्लीमध्ये सगळे मंत्री. आपलं दिल्लीला गेलो तेव्हा मोदी साहेबाची माझी 3 टाइम गाठ झाली, राष्ट्रपतीची माझी 3 टाइम गाठ झाली. आणि आमचं बोलणं पण झालं. मोदी साहेब मला मराठीत बोलले, नारी शक्ती पुरस्कार घेतला आणि फिरून आले. पद्मश्रीला घ्यायला गेले तेव्हा 20-25 मिनिटं हातात ट्रॉफी देऊन राष्ट्रपती कामाबद्दल विचारत होते. आणि मोदी साहेब मी अशी उभी होते. पहिल्या टायमाला माझं काम त्यांना सांगितलं, दुसऱ्या टायमाला तिकून आले मला म्हणताय काय शेड मदर बीज माता कसं काय काम चालू आहे? म्हणलं बरं चालू आहे, तुम्ही तर द्या एखाद दिवस आमच्या कामाला भेट. तर म्हणे येऊ तुमच्याकडं कधी. आणि मग त्याने अशी कामाची विचारायची सुरुवात केली का तुम्ही कसं केलं, कसं लक्षात आलं, तुम्ही एक दिवस शिकल्या असत्या तर हे काम केलं नसतं. तुम्ही एक देवीच्या रूपामध्ये, आमचं शिक्षण नाही एवढं, आम्ही समाजासाठी काम करतो, जगासाठी करतो, पण तुमचं आरोग्यासाठी काम हे कोणीच करणार नाही. हे काम तुम्ही केलं का जगाला एक वेगळी दिशा ही तुम्ही दाखवली. तुमचं आमच्यापेक्षा खूप मान काम आहे म्हण आणि मान शिक्षण आहे. तर म्हणले मी काय फक्त या मातीची नाळ जोडली आणि निसर्गाची शाळा शिकली आणि आज खरं निसर्गाची शाळा मी समाजाला सांगते. त्याच्यानंतर आम्ही श्याम बरोबर तुमचे फोटो दिसले. हा मग आम्ही श्यामाला भेटले, ते पण टीजो गेले. तेव्हा चंद्रकांत दादा पण होते. म्हणे हे आपल्या ताई आहेत, यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, यांना बीज माता म्हणतात. त्याने असा हात जोडून खाली वाकून मला नमस्कार केला. त्याच्यावर मुंबईला जेवढं TV चॅनल बंदी होते ना, माझ्याकडे फोटो काढून होते तेवढे मला भेटले. सिद्धांत जाधव तो फार असा कडकडून मिठी मारून भेटला मला. कॉमेडी कलाकार. हा आणि हे जे घर आहे आता हा तर मग हे म्हणजे तुम्ही स्वतः बांधलं की कोणा सहकारी? नाही, मग त्या जुन्या बँकेत पुरस्कार होते ना, मी पुण्यात गेले आणि तिथं लय लोक मन व्यक्त करीत पुरस्कारावरून. इडं भेटला तिडं भेटला. मला विशेष वाटलं, मला किती भेटली हे सांगताच येणार नाही.
पण यांना ठेवायला जागाच नाही. मी मागं नंतर गेलो म्हणलं, लोक एवढं मन व्यक्त करते. माझी एक 12 झोपडीमध्ये काम करते म्हणलं, पण माझं पूजन मोठं काम मोठं भूषण खोटं म्हणलं. लोक समाजासाठी हे मतं करू मदत, ते मतं करू मदत, कोणी करीत नाही. आणि हे काम मी करावा का सोडून द्यावा म्हणले. काम तर समाजासाठी केले, पण माझी ऐपत खरंच नव्हती. माझ्यात पैसे असते तर मी शेड बांधला असतं म्हणलं. मग त्या ठिकाणी चंद्रकांत दादा होते, ताई तुम्ही हे काम सोडू नका, हे काम खूप जगाच्या आरोग्याचं काम आहे. मी एक घर एक बीज बँका बांधून देतो म्हणले. माझ्यासाठी नका घर बांधून देऊ, पण माझ्या आलेल्या पाहुण्यांसाठी, आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि माझं बीज ठेवायसाठी दिलं बांधून ना. तुमचे उपकार कधीच नाही विसरणार. त्या दिवसापासून त्यांनी बहिणीचं नातं लावलंय. मी एक BHS लाख्या बनवून त्यांना पाठवते. त्या लाखीचं एक असं वैशिष्ट्य दिलं का आपण आपल्या भावाला 500 रुपयाची लाखी बांधली तरी कधीतरी फेकूनच देतो, पण ती लाखी हातात ठेवायची तर ठेवायची, ती परत मातीत लावायची. त्या लाखीचं आयुष्य वाढेल तसं लाखी बांधणारचं आयुष्य वाढेल. त्या लाखीचा, त्या बियाचा येल वाढेल तसा लाखी बांधणाराचा येल वाढेल. मावशी एक अनुभव आहे ना, कोण करत होती त्याच्यामधला अमिताभ बच्चनचं त्याचं काय अनुभव सांगा आम्हाला. नाही त्याच्यातले अनुभव ते लय मोठाले, पण त्याने सांगते म्हणा. आता तुम्ही बघितलंयस बरोबर. टीव्हीवरती हा. बघितलंय, पण मग तिथं गेले मला साठे साहेबांनीच नेलं. अच्छा. मग तिथे बोलवलंय म्हणून. मग ते असे बाजूला बसले आणि मला अमिताभ बच्चनला मी एकटीनं प्रश्न उत्तर दिले. म्हणजे अमिताभ बच्चनची सुद्धा तुम्ही चर्चा केली. हो, अमिताभ बच्चनला मग मी एकटीनंच प्रश्न उत्तर दिले ना. आणि कोण बनेगा करोडपती. मग त्याच्यामध्ये 6,40,000चा चेक भेटला. तुम्हाला आता मला भेटला का तो समाजाला भेटला, तो ते हा, माझ्यापासून बरोबर नाही आहे, आला. बरोबर आहे. माझ्यापासून नाही आला म्हणजे मग मी नाही सांगू शकत. बर. तर मग आता समजा विमानामध्ये तुमचा बसायचा योग किती वेळ झाला? नाही 10-12 टाइम झाले असतील का जास्त झाले असतील माझ्या ध्यानात. आणि मित्रांनो, आणि तिथं डेल्याडो, राजस्थान, जयपूर, मैसुरी जे 80 मुलं घडतात ना, तिथं साठे साहेब आणि साठे साहेबाची मुलगी मी गेले होते. तिथं 3 तास मुलाखत चालू होती. मी मराठीतून बोलायचे, साठे साहेब त्यांना हिंदीतून सांगायचे. अशी 3 तास मुलाखत चालू होती. ते IAS लोकांना जे UPSC एक्झाम देऊन IAS लोकांना 3 तास प्रशिक्षण दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. हा. तर आता पहा, तर एक सर्वसाधारण घरातील एकदम गरीब कुटुंबातील आणि आज या कुटुंबामध्ये त्यांनी जे कार्य केलं आणि समाजासाठी जे आजपर्यंत कार्य केलं आणि एवढं मोठं वैभव, एवढं नाव कमावलं आहे, एवढं मोठं किती पुरस्कार भेटले हे तर आपल्याला आपण दाखवलाच. त्याच्यामध्ये मग मला पहिला विरोधकातून, दुसरा बचत गटांतून, कंपनीवाल्यांकडून, दुकानावाल्यांकडून, कृषी सेवकांकडून झाला. भरपूर विरोध झाला. पण मी खंबीरपणे उभी राहिले. कृषी सेवकांना म्हणले आज जरी मला विरोध करतात ना, पण कधी ना कधी तुमच्या डिंगऱ्या इकडेच वळावं लागतील. आता मोठमोठ्या कृषी विज्ञान केंद्र मला बोलतात, मोठमोठे कुलगुरू मला बोलवतात. आणि माझं हे निसर्गाचं ज्ञान आहे, हेच मी समाजाला सांगते. आणि खरंच या ज्ञानात ह्या कामाची गरज आहे खूप. का गरज आहे का, ही काळी माती आपली अन्न देती माती आहे. ही माती आपण संपत चालू आहे. आता डोंगरा कांगराने आहे, पण शहरामध्ये रानभाज्यांचं बी राहिलं नाही. एक रानभाजी, एक औषधी वनस्पती. शहरामध्ये पाणी चांगलं राहिलं नाही, माती चांगली राहिली नाही. मग याच्याच करताना सगळ्यांनी एकटीनं मी काम सुरू केलं, पण आता सगळ्यांनी मिळून हे काम केलं पाहिजे. आणि ही काळी आई आपली माती वाचवली पाहिजे. ही तुम्ही आम्ही वाचवली तरच टिकल, नाही तर पुढच्या पिढीला काहीच शिल्लक राहत नाही. एवढी माझी कळकळीची विनंती. आपण आजार झालं तर एखाद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, तसं ह्या मातीला कोण डॉक्टर, कोण वैद्य भेटणार आहे, हे उत्तर मला अजून कुठंच भेटलं नाही. तर मावशीने सांगितलंय, मावशीची शिकवण आहे का तुम्ही केमिकलयुक्त खाऊ नका, रानभाज्या खा. डोंगरात दऱ्यात ज्या भाज्या आहेत त्या म्हणजे त्यांचा म्हणजे नाश करू नका, नाही का. ते आपल्या जतन केल्या पाहिजे. आणि मावशीने तेच काम केलंय. बियाणं जतन ठेवले करून, रानभाज्या जतन करून ठेवल्यात. आणि आपण पण मावशींना पण तेवढं सहकार्य करायचं आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करायचं मित्रांनो. याच्यासाठी प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे, प्रत्येकाच्या ताटात विषमुक्तच भाजी आली पाहिजे. तर मित्रांनो, आज या मावशींनी आपण भेटलो, खूप छान वाटला. बऱ्याच दिवसाचा स्वप्न होता का कोपेरे मावशीला आपण भेटू, पण असं वाटत नव्हतं मित्रांनो का खरंच मावशी आपल्याला मुलाखत देतील किंवा आपल्याला भेटतील आपल्यासारख्या एकदम सर्वसाधारण माणसाला. पण मावशीचा तसा स्वभाव नाही, दिसतंय तसं नसतंय मित्रांनो, म्हणतात म्हणून जग फसतंय. तर खरंच मावशी खूप महान, खूप हुशार आणि खूप म्हणजे स्वभावसुद्धा एकदम छान आहे. म्हणूनच अनेक नेत्यांना, अनेक मंत्र्यांना त्यांचा स्वभाव आवडला आहे. आणि मावशी तुमच्या गावासाठी सुद्धा तुम्ही असंच कार्य करा. तर मावशींनी पण धन्यवाद देतो. आणि
आणि याच्यासाठी आता मी जे काम करते ते मी 24 तास बाहेर फिरते, पण माझं कुटुंब, माझे मुलं, माझ्या सुना, माझे मालक हे सतत शेतामध्ये काम करतात आणि जसं लहान बाळाचं जतन करतात असंच या बियाचं जतन करतात. आणि मग त्याच्याबरोबर मी नुसती सांगते, पण आता इथून मागं केलं मी, पण आता सगळे माझे मुलं, माझे मालक हे सगळं बियाचं काम सगळं ते बघतात. म्हणजे तुम्ही गेल्यानंतर घरचे सुद्धा भरपूर हो, सहकार्य माझा करतात. नातू येतो, नातू लोकांना आले गेले सगळं पाहतो, कोणी आलं त्याला जेव घालायचं का नाही घालायचं हे सगळं घरचे, मग कुटुंबच माझं सगळं या कामामध्ये आता सहभागी झाले. आणि आता सर्वसाधारण किती प्रकारचे म्हणजे किती आता बियाणे माझ्या total म्हणजे बियाणे 154 वाहनाचं रजिस्ट्रेशन झालंय बाळा. 154. आणि आता काय मी मोजलं नाही, पण आता जवळजवळ 150-200 वाहन असतील आणि सर्व उपलब्ध आहेत माझ्या. आता. त्याच्यात मी रानभाज्या आता माक 3 प्रकारचे हळद आहे, आंबे हळद आहे, भाजीची हळद आहे, निळे हळद आहे, आणि हे बी सगळं उपलब्ध, म्हणजे सगळंच आहे माझ्यापाशी आता सध्या. सुरसकंद आहे, चाईचे कंद आहे, करंजकंद आहे, ती याला चाई येते ती चाई आहे, म्हणजे असं एक एक वस्तू मी आज सगळी घरापाशी आणून लावल्या. आज सगळ्या दाखवल्या असत्या, पण त्या आताची पाऊस पडलाय ना, अजून बरोबर उगावल्या सुद्धा पुन्हा नाही. कधीतरी येऊ मावशी. आणि आपला व्हिडिओ पण भरपूरच मोठा होतोय. आपण जे सांगितलं तर खरंच खूप अनमोल माहिती. आणि आपल्या मित्रांनी सुद्धा का रानभाज्या जतन करून ठेवा, घरात जे आपलं जुनं बियाणे जुनं बियाणे हे हे जतन करून- गावरान हे जतन केलं पाहिजे, जतन केलं आपला पाहिजे. निसर्ग जतन केला पाहिजे, आपले जंगली झाडं वाचवले पाहिजे. हा निसर्ग वाचवला तरच पुढची पिढी वाचणार आहे. निसर्ग संपला कारण आपण बदललोय तर निसर्ग सुद्धा बदललाय. हो, बरोबर. बदललाय ना. हो. उन्हाळ्याचा पाणी पडतो पावसाळ्याची, पावसाळ्याचा पडतो उन्हाळ्याची, तर हा आपण बदललोय ना, म्हणून निसर्ग बदललाय. तर आपण निसर्गाला धरूनच चाललं पाहिजे, निसर्गाला धरूनच पिकं घेतले पाहिजे, निसर्गाला धरूनच आपण प्रत्येक काम निसर्गाला धरून केलं पाहिजे. असो मित्रांनो. धन्यवाद. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे. ती पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले सगळे जय हिंद, जय महाराष्ट्र.